अस्ताने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे भव्य संगीतमय श्रीमद भगवत कथा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। अस्ताने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील श्रीराम मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेला भव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाला। हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा गावासाठी अभिमानास्पद ठरला। कैलासवासी हरिभक्त परायण अण्णासाहेब नथुसिंग दारूसिंग देवरे तसेच कैलासवासी गुरुवर्य हरिभक्त परायण आचार्य योगेंद्र दासजी महाराज यांच्या जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाची उंची गाठली। या सोहळ्यात गुरुवर्य प्रेममूर्ती हरिभक्त परायण सदाशिवजी महाराज साक्री भुसावळ यांनी आपल्या ओजस्वी वाणीने श्रीमद भागवत कथा सादर करत भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजवले। त्यांच्या सुमधुर वाणीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। कार्यक्रमात गायनाचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज पाळधी, हरिभक्त परायण अर्जुन महाराज पळासखेडे, ऑर्गन वादक हरिभक्त परायण जाधव महाराज अमरावती आणि तबला वादक हरिभक्त परायण संदीप महाराज रणसाकर यांनी अप्रतिम साथ देत वातावरण अधिकच रंगतदार केलं। आयोजकांचे विशेष कौतुक। या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री नारायण नथू देवरे, श्री रणजित विजयसिंग देवरे, सौ भारती रणजित देवरे तसेच समस्त देवरे परिवार, श्रीराम व विठ्ठल भजनी मंडळ खालचे व वरचे अस्ताने आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांनी अहोरात्र परिश्रम घेतला। अत्यंत शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि भाविकांची उत्तम सेवा यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने भव्य दिव्य ठरला। गावातील प्रत्येक घटकाने एकजुटीने काम करत कार्यक्रम यशस्वी करून दाखवला। ही बाब विशेष कौतुकास्पद आहे। कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला। हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्याचा लाभ घेतला। या निमित्ताने कथाकार महाराज व आयोजकांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर तसेच सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य व जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे कार्यकारी संपादक रवींद्र सावकार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनीही या कार्यक्रमाचे कौतुक करत आयोजक व देवरे परिवाराचे अभिनंदन केलं। एकूणच अस्ताने येथे पार पडलेला हा संगीतमय भागवत कथा सोहळा श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा अद्वितीय संगम ठरला असून भविष्यातही अशाच भव्य धार्मिक कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।
या शिस्तबद्ध पद्धतीने या पालखी सोहळा आनंदाने आपण पुढे यावा.